अभिनेता सैफच्या हल्लेखोराला 5 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपीला ठाण्याच्या कासार वडवली भागातून अटक। आरोपीचं बांगलादेश कनेक्शन समोर। राष्ट्रवादीनं पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। पुढील वाटचाल ठरवण्यासाठी अधिवेशन। निवडणुकीच्या तयारीला लागा, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। पहाटेचा शपथविधी हे दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र होतं। धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। शपथविधीला विरोध केल्याचाही मुंडेंचा दावा। दोन समाजात तेढ होत असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करा। मित्र पक्षाकडील खात्याचा कारभार वेगवान करण्याचा प्रयत्न करा। समन्वय बैठकीत संघ पदाधिकाऱ्यांच्या भाजप मंत्र्यांना सूचना। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा। न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार। मुंडेंची टोळी संपवली पाहिजे, जरांगेंचं आवाहन। पहिला खो खो वर्ल्ड कप भारतीय महिला संघानं जिंकला। नेपाळला 78-40 अशी मात। विजयामध्ये महाराष्ट्राचंही योगदान। बीडची प्रियंका इंगळे विजयी संघाची कर्णधार।